हरसिंगार वनस्पतीचे फायदे, नुकसान आणि औषधी गुणधर्म. नमस्कार, माझे नाव सीताराम सावजी उतेकर आहे. आज मी आपले आयुर्वेदिक जडीबुटीमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. आज मी तुम्हाला अतिशय सुंदर, सुगंधी आणि पारंपरिक औषधी महत्त्व असलेल्या हरसिंगार वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे. हरसिंगारला मराठीमध्ये पारिजातक असेही म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव निक्टॅन्थस आर्बोर ट्रिस्टिस असून इंग्रजीमध्ये याला नाईट फ्लॉवरिंग जॅस्मिन किंवा कोरल जॅस्मिन असे म्हणतात. हरसिंगाराचे झाड लहान ते मध्यम आकाराचे असते. याची फुले अतिशय सुंदर असतात. फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या आणि मधील देठ नारिंगी रंगाचा असतो. या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे फुले प्रामुख्याने रात्री उमलतात आणि सकाळी अनेक फुले झाडाखाली पडलेली दिसतात. फुलांचा सुगंध अतिशय मनमोहक असतो. त्यामुळे ही वनस्पती घराच्या बागेत, मंदिराजवळ आणि उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात लावली जाते. हरसिंगार भारतातील अनेक भागांमध्ये आढळतो. उष्ण आणि उपोष्ण हवामानाच्या प्रदेशात ही वनस्पती चांगली वाढते. तिच्या फुलांना धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी या फुलांचा उपयोग पूजा आणि देवाच्या आराधनेसाठी केला जातो. आता जाणून घेऊया हरसिंगाराचे पारंपरिक औषधी गुणधर्म. आयुर्वेद आणि लोकपरंपरेमध्ये हरसिंगाराची पाने, फुले, साल आणि बियांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. विशेषतः त्याच्या पानांचा पारंपरिक पद्धतीने सांधेदुखी, शरीरातील सूज आणि काही प्रकारच्या तापाशी संबंधित त्रासांमध्ये उपयोग केला जात असल्याचे सांगितले जाते. हरसिंगाराच्या वनस्पतीमध्ये अनेक नैसर्गिक जैवसक्रिय घटक आढळतात. या घटांच्या अँटीऑक्सिडंट आणि दाह कमी करण्याच्या संभाव्य गुणधर्मांवर वैज्ञानिक संशोधन झाले आहे. मात्र प्रयोगशाळेतील किंवा पारंपरिक अभ्यासातून दिसणारे गुणधर्म म्हणजे एखाद्या आजारावर मनुष्यांमध्ये निश्चित उपचार सिद्ध झाला आहे असे समजणे योग्य नाही. हरसिंगाराच्या फुलांचा उपयोग मुख्यतः पूजा, सुगंध आणि सजावटीसाठी केला जातो. या फुलांपासून पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक रंग तयार करण्याची माहितीही आढळते. सुंदर पांढऱ्या पाकळ्या आणि नारिंगी देठामुळे हे फूल सहज ओळखता येते. आता आपण हरसिंगाराचे संभाव्य फायदे पाहूया. पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये याचा उपयोग शरीरातील सूज, सांधे आणि काही प्रकारच्या तापाशी संबंधित त्रासांमध्ये केला जातो. त्यातील नैसर्गिक घटकांमुळे अँटीऑक्सिडंट आणि दाह कमी करणाऱ्या क्रियांचा अभ्यास करण्यात आढळला आहे. मात्र कोणत्याही आजारासाठी याचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊया हरसिंगाराचे नुकसान आणि काळजी. कोणतीही औषधी वनस्पती नैसर्गिक आहे म्हणून ती प्रत्येक व्यक्तीसाठी पूर्णपणे सुरक्षित असेल असे नाही. बी किंवा इतर भाग चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्रास होऊ शकतो. काही व्यक्तींना पोटाचा त्रास, मळमळ किंवा ॲलर्जीची प्रतिक्रिया होण्याची शक्यता असू शकते. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता, लहान मुले आणि नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी हरसिंगाराचा औषधी उपयोग डॉक्टर किंवा योग्य आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नये. सतत ताप, तीव्र सांधेदुखी किंवा कोणताही गंभीर आजार असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि उपचार घ्यावेत. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक वेळा हरसिंगाराला प्रत्येक आजारावर रामबाण औषध म्हणून सांगितले जाते. अशा माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. योग्य वनस्पतीची ओळख, योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आज आपण हरसिंगार म्हणजेच पारिजातक वनस्पतीचे फायदे, नुकसान, औषधी गुणधर्म, फुलांची वैशिष्ट्ये आणि त्याचा पारंपरिक उपयोग याबद्दल माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच उपयुक्त औषधी, वनस्पती आणि जडीबुटींची माहिती मिळवण्यासाठी आपल्या आयुर्वेदिक जडीबुटी या चॅनलशी जोडलेले रहा. मी आहे सीताराम सावजी उतेकर आणि तुम्ही पाहत आहात आयुर्वेदिक जडीबुटी. धन्यवाद.